मध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी उसळी आणि स्विंग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांना सुरुवातीला सावध खेळ करावा लागेल. पंच दुसऱ्या सामन्याचं पहिलं षटक घेऊन येतोय स्वप्नील वारे. स्ट्राईक वरती असेल महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला असेल रोशन. गोलंदाजीसाठी एंड बदला धावत येतोय अनुभवी गोलंदाज स्वप्नील बारे. क्षेत्ररक्षण खूप गचा क्षेत्ररक्षण असं 2 धावा आणि पहिल्या चेंडू मध्ये 2 धावा निघालेल्या आहेत. हॅलो चेक जातोय सीमारेषापार चौकार. 2 चेंडू नंतर धावसंख्या होते 6 धावा. खणखणीत असा चौकार महेंद्रच्या बॅटमध्ये निघतोय. जर का स्वप्नीला थांबवायचा असेल स्वप्नील थांबवणार जर का महेंद्रला तर मात्र त्याला काहीसा चांगलासा चेंडू टाकावा लागेल. खेमनाई क्रिकेट टीम फन्सू आणि राजे वॉरियर्स या दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपण आपल्या कमिटीच्या कक्षामध्ये यायचं आहे. हा पुढचा चेंडू काहीसा जोरात टळण्याचा प्रयत्न केला होता आणि बाउंड्रीच्या दिशेने जाताना फलंदाजाने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्या संघासाठी 2 धाव त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी गोलंदाजाने ह्या चेंडूवरती 3 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 4 धावा परिपूर्ण घेतलेल्या आहेत. तसं म्हणायला गेलं तर ह्या क्षेत्ररक्षणाचा काहीच उपयोग झालेला नाही पण प्रयत्न आपल्या संघासाठी केलेला हा प्रयत्न खूप जोरदार होता. त्याचबरोबर हा पुढचा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षणामुळे चौकाराच्या दिशेने जाताना बघतोय आपण चेंडू तसंच थांबवलेला हा चेंडू. या चेंडूवर सुद्धा 2 धावा मिळालेल्या आहेत. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर तुमचा संघ हा नेहमीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो आणि या क्षेत्ररक्षणावरती खूप काही अवलंबून असतं. आपण सर्व खेळाचा आनंद घेत आहे. अटीतटीचे सामने. पुन्हा एकदा गोलंदाजाने खूप उत्कृष्ट असा चेंडू फेकलेला आहे आणि हे ओव्हर झालेली आहे. त्याचबरोबर धावसंख्या 13 धावा. ह्या पहिल्या षटकावरती 13 धावसंख्या आलेली आहे आणि पुढील चेंडू हा
पहिली ओव्हर 13 धावसंख्या. चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे. पुढील संघांना विनंती करतो की आपण टॉस साठी कॉमेंट्री सत्रात यायचं आहे. खेमनाई फणसू आणि राजे वॉरियर्स डांबुकाडी टॉस साठी यायचंय. हंपर बॉलरचं नाव अक्षय. पुढील ओव्हर पुढील षटक अक्षय यांच्या हातून. चुकीची गोलंदाजी करताना आपण बघतोय त्यांना आणि त्याच चुकीच्या ह्या गोलंदाजीचा फायदा घेताना चौकार मारलेला आहे. महेंद्र आपल्या संघासाठी चांगलीच धावसंख्या उभारताना दिसतोय आणि ही धावसंख्या गेलेली आहे 17. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडने टोळलेला दिसलं आणि हा अंपायर्स 6. म्हणजे खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपण बघतोय. फोडलेला संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने 23 धावसंख्या झालेली आहे. 1 ओव्हर 2 बॉल 23 धावा. गोलंदाज आपला सूर शोधताना दिसतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा चेंडू स्लोअर चेंडू टाकलेला आहे. बॅट्समनला काही कळलेलं नाहीये आणि बाईच्या दिशेने त्यांनी ह्या 1 धावसंख्या. त्याचबरोबर आज आपल्या कार्यक्रमाला महेंद्र कोपटकर यांनी इथे महेंद्र कोपटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानबद्ध व्हायचं आहे. टॉस सोडून घ्यायचंय. पुढील टॉस आनंद ओके. खेमनाई फणसू संघ टॉस विन होतोय. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच चौकार. खूप प्रयत्नानंतर सुद्धा चौकार गेलेला आहे आणि बॅटिंगच्या दिशेने बघताना आपण बघतोय की खूप चांगली अशी बॅटिंग ह्या दोन्ही फलंदाजांकडून करण्यात येत आहे. बॉलर्स अजून सुद्धा आपला सूर शोधताना दिसतोय. चार बॉल. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. बराच काळानंतर हा चांगला चेंडू त्यांच्या बॉलिंग मधून बघताना दिसतोय. हा एक 22 रन. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन येते ह्या ओव्हर मधील. खेमनाई फणसू लवकरात लवकर आपला निर्णय सांगायचा आहे. खेमनाई फणसू खेमनाई फणसू 4 बॉल नंतर शेवटचे 2 बॉल उत्कृष्टरित्या त्यांनी टाकलेले आहे आणि थोडासा सूर गवसला असताना त्यांची गोलंदाजी संपलेली आहे. खेमनाई फणसू संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारले. 2 ओव्हर 29 रन. तिसरा षटकार. हे मित्रा
तिसरा षटकार आपल्या संघासाठी घेऊन येतो शुभम. आज हा क्रिकेटचा महासंग्राम चालू असताना या ठिकाणी उपस्थित आमच्या खोपटकरवाडचे बंधू महेंद्र खोपटकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर मी संजयजी टेमकर साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सत्कार करायचा आहे. संजयजी टेमकर साहेब सत्कार करतील. महेंद्रजी खोपटकर यांचा सन्मान होतोय. आमचे टेमकर साहेब त्यांचा सत्कार करतायत. सत्कार नंतर आपण जाऊया ग्राउंडवर. संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावतवाडी संजीवनी चषक 2024 पर्व दुसरे. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून गावचं ग्रामदैवत ऐक्य मनाच्या नतमस्तक होतो आणि जातो आपण ग्राउंडवरती. चालू सामना श्री मालाई देवी क्रिकेट क्लब पोपळणे वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. आणि आता आपण बघतोय ग्राउंड मध्ये आणि हा चौकार उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल. तो बॅट्समन महेंद्र. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 36 धावा. पुढील चेंडू महेंद्रसाठी घेऊन येतो आपल्या संघाकडून शुभमचा 10-12 पावलांचा रनऑफ. बघूया आपल्या संघासाठी साजेशी कशी कामगिरी करतोय तो शुभम. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो महेंद्र आपला वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय आणि आपला पुढील चेंडूसाठी सज्ज. आणि हा आत्ता कुठेतरी हवेत मारलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण खाली पण गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि तेवढीच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागेल. हातातून झेल सुटल्यानंतर उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करतात ते साईनाथ क्रिकेट संघ देगावचे प्लेयर. बघूया शेवटचे 2 बॉल आणि महेंद्र आपल्या संघासाठी पुढील चेंडू आणि हा उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. हा बारे याचा खरोखरच नावाजलेला असा गोलंदाज पंचक्रोशीमध्ये शुभम बारे आपल्या संघासाठी साजेशी कामगिरी करताना आता कुठेतरी महेशला त्यानं बॅकफुटवर विचार करायला लावलं ते शुभम याने. आणि पुढील चेंडू शुभमचा आणि हा आता स्टेप आउट करून समोरच्या दिशेला टोळायला चेंडू आणि हा पतंजली चौकार म्हणावा लागेल. हा महेंद्रच्या बॅट मधून आपल्या संघासाठी वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 42. आणि श्री मानई देवी क्रिकेट क्लब फोकलणे यांना टार्गेट असेल ते 43चं. बघूया पुढील रणनीती कशी असेल फोकलणे संघाची. उत्कृष्ट असा सामना बघायला मिळतो आपल्याला दोन्ही संघांकडून. त्याचबरोबर आजच्या सकाळपासूनचं जे नियोजन संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावतवाडी सुंदर असं नियोजन म्हणावं लागेल. आज दुसरं पर्व आणि या पर्वामध्ये सर्व सहभागी संघांचे मी मंडळाच्या वतीनं आभार मानतो. त्यांनी या संजीवनी चषक 2026 मध्ये एंट्री घेऊन जो सहभाग केला त्याबद्दल संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावतवाडी यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त करतो.
आणि पुढील मी विनंती करेन की श्री मानाई देवी क्रिकेट क्लब फोपळणे यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणि ऑलरेडी आपल्या या सामन्याला खूप उशीर झाला आहे, तर मी विनंती करेन की पोफळे संघाला की त्याने आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. देगाव या संघांना सुद्धा विनंती असेल आपले ओपनर्स लवकरात लवकर पुढे लवकरात लवकर पाठवायचे ग्राउंडमध्ये. बघूया आता आपला साईनाथ क्रिकेट संघ टार्गेट दिलंय ते साईनाथ संघाला फोफळे संघाने 43 धावांचं टार्गेट. बघूया देगाव संघ कशा पद्धतीने आपल्या टार्गेटचा पाठलाग करतोय. त्याचबरोबर फोफळे संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आणि दोन्हीही पंचक्रोशीतले नावाजलेले संघ. बघूया आपल्या गावासाठी कशी साजेशी कामगिरी करतायत ते फोफळे वर्सेस देगाव. आणि पंचाला विनंती आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सन्माननीय आशिषजी पाटील कुणबी समाज विकास संघ यांनी आज आपल्या संजीवनी युवक हितवर्धक मंडळाला 1001 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल मी संजीवनी युवक हितवर्धक मंडळ यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद आशिषजी, आपण नेहमीच आपलं सहकार्य ह्या कार्यक्रमाला देता, त्यामुळे मी आभार व्यक्त करतो. नक्कीच, कारण की फणसू गावची टुर्नामेंट म्हटल्यावरती मान्यवरांची इथे बरीचशी उपस्थिती आपल्याला लाभेल आज संध्याकाळपर्यंत. कारण की फणसू हे आपलं एक 18 गावातलं मानाचं गाव असं समजलं जातं आणि मान्यवरांची आपल्याला संध्याकाळपर्यंत खूप मान्यवरांची आपल्याला इथे पाहायला मिळतील. कारण की एक सुंदर असं नियोजन संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावळतवाडी फणसू आणि फणसूचं नाव आलं म्हटल्यावरती आपल्याला नक्कीच इथे मान्यवरांची सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभेल. पुढील सामना मी पंचांना विनंती करेन की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं आहे फोफळे संघाला आणि त्वरित ते सामना सुरू करायचा आहे. ऑलरेडी आपल्याला वेळ खूप झाला आहे. या टुर्नामेंट मधला हा दुसरा सामना आहे. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर त्याने सामना सुरू करायचा आहे. ऑलरेडी आपल्याला खूप लेट झालाय. मी दोन्ही संघांना सुद्धा विनंती करेन की लवकरात लवकर आपण सुद्धा कॉपरेट करायचं आहे या गोष्टीला, कारण की आपल्याकडं ऑलरेडी वेळ खूप कमी आहे आणि या पूर्ण संध्याकाळपर्यंत आपल्याला सगळे सामने खेळून फायनल सुद्धा खेळायचे आहे. याची सर्व संघनायकांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. सर्व टीम मेंबर्सला विनंती आहे की आपल्याला वेळेचं बंधन असायला हवं. कार्यक्रम आपला हा वेळेत झाला पाहिजे, कारण ह्या वेळेत जर आपण कार्यक्रम ठेवला तर आपल्या सर्वांना त्याचा खूप चांगला आनंद घेता येईल. बघूया आता पुढील सामना श्री मानाई देवी क्रिकेट संघ फोपळणे वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. बघूया स्ट्राईकला आहे तो मी विनंती करेन की दोन्ही संघांच्या 12वा प्लेयर 12th मॅन हा कॉमेंट्री कक्षाकडे पाठवायचा आहे आणि स्ट्राईकला आहे तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कुणाल देगाव संघाकडून. बघूया आणि फोपळा संघाकडून आपलं पहिलं शतक घेऊन येत आहे तो प्रवीण आणि 4-5 पावलं 10-12 पावलाचा रनअप प्रवीण आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू आता कुठेतरी आकाशला न समजलेला हा चेंडू प्रवीण याचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीण याची. आणि आता कुठेतरी आकाशला त्याने विचार करायला लावलाय पहिल्याच चेंडूवरती प्रवीण याने. पुढील चेंडू प्रवीण याचा. पुढील सामन्यासाठी मी विनंती करेन की खेममालय क्रिकेट टीम फणसू मुंबई वर्सेस राजे वॉरियर्स क्रिकेट संघ दाबे या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस झालेला आहे तर त्यांनी ह्या सामन्यानंतर त्वरित आपल्या
निर्णय आणि आपल्या ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. हा आता कुठेतरी पॉईंटच्या दिशेने मारलेला चौकार म्हणावा लागेल आकाशच्या बॅट मधून, आणि आकाश दाखवून देतो मी सुद्धा एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. प्रवीण याचा पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर आकाश याने त्याचा समाचार घेतलाय कव्हरच्या दिशेने आज चौकार मारून. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल आकाश याची. पुढील चेंडू आकाशसाठी, प्रवीण याचा म्हणजे आपल्या अक्षयसाठी. आपले स्कोरर वारंवार आम्हाला सूचना देताना उत्कृष्ट असे स्कोरर पंचक्रोशीतले नावाजलेले, आणि हा पुन्हा एकदा टळवला बॅक टू बॅक चौकार आकाशच्या बॅट मधून, अक्षयच्या बॅट मधून हा दुसरा चौकार प्रवीण याला. आता प्रवीणला आता कुठेतरी प्रवीणला विचार करायला लावलाय ते अक्षय याने. पहिला चेंडू निर्धार झाल्यानंतर पुढील 2 चेंडू हे माझे आहेत हे अक्षयने दाखवून दिलंय हे प्रवीण याला. बघूया आपल्या संघासाठी प्रवीण कशी कामगिरी करतोय. त्याचबरोबर आकाश एक हार्ड हिटर बॅट्समन देगाव संघाचा. पुढील चेंडू आणि आता कुठेतरी हा ग्राउंड शॉट आणि हो कुठेतरी खचाडाचं क्षेत्ररक्षण होतं, पण तेवढाच बॅकअप म्हणावं लागेल हा भोपळे संघाचा. आणि आकाशला आता कुठेतरी थांबवून ठेवलंय ते प्रवीण यानं. अक्षय सॉरी वारंवार अक्षयने आकाशमध्ये कुठेतरी कन्फ्युजन होतंय. आता स्ट्राईकला येतो तो कुणाल. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय प्रवीण याचा. 5वा चेंडू कुणालसाठी, सुंदर असा टोळलेला चेंडू आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल फोपळणे संघाचं. आता पुन्हा एकदा प्रवीण याचा शेवटचा चेंडू, स्ट्राईकला येतो कुणाल. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय कुणाल. प्रवीण याचा 10-12 पावलाचा रनअप कुणालसाठी. हो हो टोळलेला चेंडू जातो मिड विकेट वरतून, दणदणीत चौकार. सुंदर असं फिनिश केलं हे कुणाल यानं. विशाल सर काय म्हणता या सामन्याबद्दल, काय म्हणणं आहे तुमचं, कशी फलंदाजी होते? नक्कीच म्हणेन अनिल की मी हा सामना खरंच चुरशीचा ठरेल, कारण की अजूनही एक षटक बाकी आहे. या षटकामध्ये निर्णय समजेल की किती मजल मारतात की हा विन होतोय संघ. नक्कीच, कारण की आपण जो पहिला सामना बघितला तो खरोखरच एक उत्कृष्ट फलंदाजी केली ती उन्हावरे या संघाने. आणि आता स्कोर झाला आहे तो 1 ओव्हर 15 रन आणि पुढील रणनीती असेल ती 12 बॉल 28 रन हे देगाव संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रोशन नाचरे. पुढील षटक घेऊन येत आहे रोशन आपल्या संघासाठी. बघूया रोशन एक सुंदर गोलंदाज त्यांच्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे तो रोशन. आणि स्ट्राईकला आहे तो अक्षय हार्ड हिटर बॅट्समन देगाव संघाचा. बघूया आपल्या संघासाठी रोशन थांबवून ठेवतो का अक्षय याला. अक्षयाचा हो आता कुठेतरी फटका दिसतोय रोशन अक्षय कडून. नक्कीच, कारण की रोशन सुद्धा एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. त्याला सुद्धा माहिती आहे आकाश कशा पद्धतीने खेळू शकतो आणि त्यांनी हा मिस फटका म्हणावा लागेल हा अक्षय याचा. आता कुणालसाठी यॉर्कर चेंडू आणि हा सुद्धा
कुठेतरी गचाव क्षेत्रक्षण म्हणावं लागेल हे फोटो संघाचं. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 मध्ये कन्वर्ट केलंय आणि त्याचबरोबर उत्कृष्ट अशी रनिंग म्हणावी लागेल ही देगाव संघाची. 2 धावांच्या 3 धावा ह्या कन्वर्ट केल्या आहेत त्या देगाव संघानं. अनिल, हेच गरजेचं आहे या क्रिकेटमध्ये, कारण की तुम्ही एक धावापासून दुसरी धाव कशी कन्वर्ट करता याकडेच वारंवार लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच विशाल, यालाच तर म्हणतात क्रिकेट. कारण की फक्त 6 आणि 4 मारून मॅच जिंकवता येते असं नाहीये. तुम्ही सिंगल डबल स्ट्राईक चेंज करून सुद्धा आपली मॅच जिंकवू शकता आणि ह्याचंच उदाहरण देतोय तो कुणाल. बघूया पुढील चेंडू रोशन याचा अक्षयसाठी. हो हो, आता कुठेतरी अक्षयला सुद्धा बॅकफुटवर जावं लागते ते, कारण की आता रोशन कुठेतरी आपल्या बॉलिंगचा एक्सपिरियन्स दाखवतोय आपल्या टीमसाठी आणि उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल हा रोशन याचा. अक्षय पुन्हा एकदा. झेलबाज झालेला आहे. अक्षय झेलबाज झालेला. डावखुरा गोलंदाज म्हणजे टीमचे एक कणा मानला जातो आणि त्यांचा इनस्विंग काहीसा समजला नाही अक्षयला आणि हा झेलबाद झालेले आहेत ते. उर्वरित चेंडूंमध्ये खूप मोठी धावसंख्या उभारलेली आहे. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना अक्षय झेलबाज झालेले आहेत. धावसंख्या झाली होती 1-19 आणि उर्वरित समीकरण असं असेल की 8 चेंडू आणि 24 धावांची गरज देगाव संघाला. आणि पुढील बॅट्समन एक प्रयत्न, प्रत्येक बॉलवरती एक प्रयत्न हा ह्या संघाला विजय देऊ शकतो. आणि बघूया की दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी कोणता प्रयत्न करतायत. इथे आता 1 आणि 2 ह्या धावसंख्यावरती न थांबता प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार कसा घेता येईल ह्याकडे दोन्ही फलंदाजांचं लक्ष आहे. नक्कीच, कारण की जो फलंदाज स्ट्राईकवर आहे तो स्वप्नील हा एक हार्ड हिटर फलंदाज देगाव संघाकडून. रोशन बघूया स्वप्नीलसाठी कशी गोलंदाजी करतोय. हो हो हो, गोलंदाजी उत्कृष्ट त्रिफलाचीत केलेला आहे ह्या फलंदाजाला. आणि खरंच हा इनस्विंग गोलंदाजी जी केली आहे रोशनने उत्कृष्टरित्या त्यांनी एक्झिक्यूट केलेलं होतं. बॅट्समनला त्यांना आपला पाऊल सुद्धा उचलून दिलं नाही आणि चेंडू हा स्टंपवरती टाकून त्यांचा त्रिफलाचीत उडवलेला आहे. नक्कीच, कारण की रोशन हा आपल्या संघाचा एक ऑलराऊंडर म्हणून तो आपल्या संघासाठी खेळत असतो आणि नेहमीच तो आपल्या संघासाठी साजेशी कामगिरी करतो. आणि हे आपण आता आपल्यासाठी एक ताजेच उदाहरण आपल्या समोर. रोशन हा एक हार्ड हिटर बॅट्समन तसंच ऑलराऊंडर असल्यामुळे त्याची बॉलिंग सुद्धा धारदार बॉलिंग. बघूया 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत रोशनने. हा हॅट्रिक घेतोय का आपण बघायचं आहे रोशन. नक्कीच, कारण की एक 2 बॉल. सुधीर मोरे यांच्याकडून रोशनला जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. बघूया रोशन कडून कशी गोलंदाजी होते. इनस्विंग गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजीचा अगोदरच त्यांनी नमुना दाखवलेला आहे. आता शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघासाठी काय करताय आणि ही हॅट्रिक या सामन्यातली ही पहिली हॅट्रिक, ह्या टुर्नामेंट मधली ही पहिली हॅट्रिक ठरते का. स्ट्राईकला गौरव आणि हा चेंडू कसा ते अडवतायत ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आणि रोशन यांच्या हॅट्रिककडे सुद्धा. हो, कॅच आउट होत आहे का नाही. चौकार. आता कुठेतरी म्हणावं लागेल ही लालच बुरी चीज आहे, कारण की हायट्रिक साठी असतानाच रोशन यानं टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर टोळावलेला हा चौकार. चांगली फलंदाजी. पहिले 2 विकेट पडलेले असून सुद्धा फलंदाजाने आपला जिगर दाखवलेला आहे. ह्या शेवटच्या चेंडूवरती चौकार मारण्याचा प्रयत्न केला. 2 ओव्हर 23 धावा आणि पुढील समीकरण असं असेल की 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ती देगाव संघाला. 6 ओव्हर 23 धावा. मी पंचांना विनंती करेन की 6 बॉल 23 धावा लवकर सुरू करायचं आहे.
मी फोपळे संघाला सुद्धा विनंती करेन, कारण की आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला. 2 ओव्हर 20 रन, 2 ओव्हर 20 रन, 6 बॉल 23 धावा. चेक कर. पंच तुम्ही सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे, तुम्ही सामना सुरू ठेवायचा आहे. विजय झाल्यानंतर कोणताही संघ हा ग्राउंड मध्ये जाणार नाहीये. वारंवार कमिटीकडून सूचना येत आहेत. 6 बॉल 20 धावा, 6 बॉल 20 धावा. झाले ते झालेले नेटवाला ते बोलले 6 बॉल 20 धावा. बॉलर आहे सत्यम आपल्या संघासाठी शेवटचं शतक घेऊन येत आहे तो सत्यम. आणि 6 बॉल 20 धावांची गरज देगाव संघासाठी. बघूया, देगाव संघ एक नावाजलेला संघ आपल्या पंचक्रोशीमध्ये. आणि स्ट्राईकला आहे तो सलामीला आलेला कुणाल. बघूया आपल्या संघासाठी 6 बॉल 20 धावा असताना आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय तो कुणाल. आणि पुढील चेंडू कुणालसाठी 6 बॉल 20 धावा. हॅलो, यॉर्कर लेन बॉल, तो काहीसा धावबाद. दुसरी धाव घेताना धावबाद झालेला आहे फलंदाज. पहिल्या चेंडूवरती यॉर्करची नेहमीप्रमाणे यॉर्कर लेन टाकलेली आहे आणि ह्या यॉर्कर लेनवरती त्यांना तसाच एक रिझल्ट सुद्धा चांगला मिळालेला आहे आणि धावबाद झालेले आहेत. नक्कीच, कारण की जर आपल्याला जर 20 धावा जर वाचवायच्या असतील तर गोलंदाजकडे यॉर्कर शिवाय पर्याय नसतो. आणि तोच यॉर्कर बॉल टाकलाय तो सत्यम याने आपल्या टीमसाठी 20 धावा कशा रोखतो बघूया सत्यम. त्याचबरोबर स्ट्राईकला आहे तो कुणाल. आणि आता हा मारलेला सुंदर असा हा चेंडू टोळलेला आहे आणि तो चौकारच्या दिशेने गेलेला आहे. पहिला चेंडू जर सत्यमचा असेल तर दुसरा चेंडू हा कुणालचा आहे. बघूया देगाव की फोपळणे. आपल्या समोर 4 चेंडू आणि विजयासाठी असतील ते 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. बघूया सत्यम की कुणाल. बॉलरच्या मनामध्ये थोडासा गोंधळ दिसतोय, तसाच काहीसा बॅट्समन सुद्धा आपली दिशा ठरवताना दिसत आहेत. हा चेंडू कोणत्या दिशेने मारायचा. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ आणि उत्कृष्ट असं टोळवलेला आहे आणि तो चौकारच्या दिशेने गेलेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी. म्हणजे आपण बघू शकता की फलंदाज आपल्या दिशेवरती आपल्या निर्णयावरती ठाम आहे. आपण म्हणतो ना की एक प्रयत्नामुळे आज हा चौकार गेलेला आहे. आता पुढील 3 चेंडूवरती कसा जोराचा प्रहार करताय हे आपल्या सगळ्यांना बघायचं आहे. उर्वरित 3 चेंडूवरती 11 धावा ह्या आपल्या फलंदाजीतून ते काढतायत का, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष इथे वेधलेलं आहे. नक्कीच, कारण की बॅक टू बॅक चौकार बघायला मिळतोय तो कुणालच्या बॅट मधून. आणि आता सत्यमला कुठेतरी आपला एक्सपिरियन्स आपल्या टीमसाठी दाखवावा लागेल. पुढील चेंडू कुणालसाठी आणि हा उत्कृष्ट असा टोळावलेला हा षटकार म्हणावा लागेल कुणालच्या बॅटमधून. आता कुठेतरी कुणालने दाखवून ठेवलं की मी फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज आहे आणि माझ्या संघासाठी मी कशी कामगिरी करायची याला सांगायची गरज नाही. आणि हे दाखवून दिलं ते कुणाल यानं. बॅक टू बॅक 2 चौकार नंतर हा आपल्याला पाहायला मिळतो तो षटकार. पुढील समीकरण असेल ते 2 बॉल आणि विजयासाठी 5 धावा. 5 धावांची गरज. आता कुठेतरी सत्यमला बॅकफुटला टाकलं ते कुणाल यानं, कारण की सलामीला आलेला हा कुणाल त्याला आणि आपल्या संघासाठी साधीशी कामगिरी करतोय. 7 बॉल 24 धावा.
कुणाल याच्या. सत्यमचा पहिला बॉल विकेट आला बॉलवरती प्रत्येक बॉलवरती एक छोटासा प्रयत्न आणि तो प्रयत्न आपल्या संघाला विजयाकडे नेतोय. खरंच कुणालचे टीमने आभार व्यक्त केले पाहिजेत की तो आपल्या संघाला कुठेतरी एक विजयाची आशा दाखवताना दिसतोय. 2 चेंडू 5 धावा. बघूया गोलंदाज आपले पुढचं षटक. शाबास. चेंडू जोरदार टळवलेला. आता हा कुठल्या दिशेने जातोय. हा 6 आणि विजयी षटकार ठोकून कुणालने आपला संघाला विजय दाखवलेला आहे. म्हणजे कुणालचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं कमी आहे. संघ वाईट स्थितीत असताना सुद्धा त्याने ह्या संघाला विजयाची गोडदा दाखवलेली आहे. 1 चेंडू राखीव ठेवलाय आणि 20 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच, कारण की सलामीला मी का आलो होतो याचं एक प्रतीक दाखवून दिलंय ते कुणाल यानं. 8 बॉलमध्ये 30 धावा या कुणालने केल्या आहेत आपल्या संघासाठी.